मसाला तयार करत असताना काही मसाले हे उष्ण असतात, काही मसाले थंड असतात, काही मसाले चवीला गोड असतात, तर काही मसाले तिखट गोड असतात. त्यामुळे मसाला तयार करायचा म्हटलं की ही सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि गेले 2 वर्षापासून आपण मसाल्याचा बिझनेस करताना हा सगळा अभ्यास अगदी डिटेलमध्ये केलेला आहे. त्यामुळे साहित्य प्रत्येक मसाल्यामध्ये तेच असतं, परंतु प्रमाण मात्र कमी अधिक असतं. आणि हे प्रमाण जर अचूक असेल तर तयार होणारा मसाला अगदी अप्रतिम चवीचा होता. आणि हीच सगळी माहिती तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अगदी अप्रतिम नवनवीन, त्याचबरोबर हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी. कारण वर्षभर आपण एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अगदी डिटेलमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप अचूक साहित्य प्रमाण पाहून रेसिपी पाहत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण गरम मसाला कसा तयार करायचा ते पाहूया. सुरुवातीला मी सर्व साहित्य या ठिकाणी काढलेलं आहे. मला खरं तर 3 किलोच्या प्रमाणामध्ये गरम मसाला दळण्यासाठी द्यायचा होता, परंतु म्हटलं गरम मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, त्यासाठी थोड्या क्वांटिटीमध्ये मी या ठिकाणी हे सर्व साहित्य मोजून दाखवणार आहे. आणि हा मसाला त्या मसाल्यामध्येच दळण्यासाठी देणार आहे. आणि तयार झालेला मसाला हा कसा असणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला साहित्य पाहूया. या ठिकाणी काळे मिरे घेतलेले आहे, ते साधारणतः आपण 4 ग्रॅम एवढे घेतलेले आहे. आता 4 ग्रॅम काळे मिरे घेतल्यानंतर त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे 2 ग्रॅम या ठिकाणी लवंग मी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण मसाल्याच्या बिझनेससाठी वापरलेलं सर्व साहित्य प्रमाण जे आहे, साहित्य आहे ते सगळं ज्या ठिकाणी शेती केली जाते त्या ठिकाणावरून आणलं जातं. त्यामुळे सगळे मसाले आपले केमिकल फ्री असतात, त्याचबरोबर प्युअर क्वालिटीचे असतात. त्यामुळे तुम्हाला जर मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्यानंतर 5 ग्रॅम विलायची घेतलेली आहे, 2 ग्रॅम या ठिकाणी जावित्री, 2 ग्रॅम या ठिकाणी मी काळी वेलची घेतलेली आहे, 1 जायफळ घेतलेलं आहे, त्याचबरोबर 50 ग्रॅम या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे, तर 50 ग्रॅम या ठिकाणी धने घेणार आहे. त्याचबरोबर तमालपत्र साधारणतः 4 ते 5-6 तमालपत्र घेतलेले आहे. आणि दालचिनी साधारणतः 2 ते 3 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये शहाजिरं वापरायचं असेल, चक्रफूल वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता, परंतु गरम मसाला देखील जरी आपण भाज्यामध्ये वापरणार असलो परंतु खूप स्ट्रॉंग फ्लेवर असा या ठिकाणी करायचा नाही. कारण मसाले जे आहेत ते काही उष्ण असतात, त्यामुळे स्ट्रॉंग फ्लेवर करण्याच्या नादामध्ये खूप जास्तही तुम्ही उष्ण मसाले बनवू नका. त्यामुळे एवढंच मसाला तुम्ही या ठिकाणी यूज केला तरीही चालणार आहे. आता सुरुवातीला 50 ग्रॅम जिरा आणि 50 ग्रॅम धने या ठिकाणी आपण हलकेसे भाजून घेणार आहोत. मसाला भाजताना खूप जास्तही भाजायचा नाही. आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ते खूप उष्ण असतात, त्यामुळे त्याची जो उष्णता आहे ती बॅलन्स करण्यासाठी शीत मसाले म्हणून या ठिकाणी आपण धने आणि जिऱ्याचा वापर करत असतो. आता हे दोन्हीही आपण हलकेसे भाजून घेतले, ते एका ताटामध्ये काढून छान असे थंड करून घ्यायचे. आता खरं तर मला आज मसाला कुटण्यासाठी द्यायचा होता, त्यामध्ये गरम मसाला माझा साधारणतः 2 ते 3 किलोच्या दरम्यान एवढा होता, परंतु मी या ठिकाणी तुमच्यासोबत व्हिडिओ करायची, त्यामुळे या ठिकाणी हा मसाला भाजलेला आहे. आणि त्यासोबतच मी हवं तर 5 किलोच्या प्रमाणात देखील वेळ मिळाला तर देणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे सगळे मसाले घ्यायचे असतील तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून हे सगळे मसाले तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. आपल्या चॅनलचा स्पेशल या ठिकाणी कांदा लसूण मसाला, मटण मसाला आणि गरम मसाला याचा सेल हा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे एकदा हे मसाले नक्कीच घ्या. या ठिकाणी आपण पूर्वतयारीमध्ये तुम्हाला दालचिनी छान अशी फोडून घ्यायची आहे. तमालपत्र या ठिकाणी तुम्हाला हाताने छान असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं भाजले जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे जायफळ घेतलेलं आहे ते जायफळ देखील फोडून घ्यायचं. आणि मसाले भाजताना शक्यतो मंद आचेवर भाजायचे, खूप जास्तही मसाले भाजायचे नाही. त्यामध्ये हलकासा कच्चेपणा राहायला पाहिजे. खूप जास्त मसाले भाजले गेले तर त्या मसाल्याची चव व्यवस्थित येत नाही. त्यामुळे ही एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता या ठिकाणी खूप जास्त वेळ नाही, साधारणतः 3 ते 4 मिनटामध्ये सर्व मसाला आपला भाजून तयार झालेला आहे. लगेचच आपण तो दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत.
या ठिकाणी मसाला करताना जेवढ्या टिप्स लक्षात घ्यायच्या तेवढ्याच टिप्स तुम्हाला मसाला स्टोअर करण्यासाठी देखील लक्षात ठेवायच्या आहे आणि त्या कोणत्या असणार आहे ते या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण तुम्ही एकदा तयार केलेला मसाला 2 वर्षसुद्धा स्टोअर करू शकता. मसाला छान असा थंड करून घेतल्यानंतर या ठिकाणी मी जो राहिलेला 3-4 किलोचा मसाला कुटून आणायचा होता त्यामध्येच हा मसाला कुटून आणलेला आहे आणि मसाल्याला रंग पाहू शकता, छान परफेक्ट आलेला आहे. अगदी या मसाल्याचा वास पूर्ण घरभर पसरलेला आहे. इतका छान असा हा गरम मसाला तयार झालेला आहे. छान असा आपण तो बाउलमध्ये कविताज किचन स्टाईल सर्व केलेला आहे. तुम्हाला हे मसाले 2 वर्ष स्टोअर करायचे असतील तर स्टोअर करण्यासाठी काचेच्याच बरणीचा वापर करा. या ठिकाणी मी घरच्यासाठी थोडासा काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवत असते. राहिलेला जो विक्रीसाठीचा आहे तो सेपरेट काचेच्या बरणीमध्ये असतो माझा. त्यानंतर यामध्ये पाण्याचा अंश जाऊन द्यायचा नाही. स्वच्छ कोरडा चमचा घ्यायचा आणि वापरण्यासाठी हवं तर तुम्ही छोट्याशा लहान बरणीमध्ये काढून तुम्ही तो स्टोअर करू शकता. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या टिप्स आणि तुम्ही काही या ठिकाणी काळजी घेतली तर तुमचा मसाला देखील 2 वर्षे आरामशीर टिकतो. आणि शक्यतो मसाला घेताना तुम्ही अर्धा किलो अशाच क्वांटिटीमध्ये घ्या, जेणेकरून तो जेवढ्या वेळामध्ये हा मसाला राहतो तेवढ्या वेळेत त्याचा जो सुगंध आहे तो परफेक्ट असा राहतो. खूप जास्त वेळासाठी 2-2 वर्षासाठीचे मसाले तयार करू नका. घरगुती तयार केला तरी अगदी अर्धा किलोच्या प्रमाणात 1 किलोच्या प्रमाणात एवढाच मसाला तयार करा, म्हणजे मसाल्याचा सुगंध देखील छान असा टिकून राहतो. या ठिकाणी गरम मसाला आपला बनवून तयार झालेला आहे. परफेक्ट रंग आणि स्वाद आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता 365 रेसिपीज आपल्या चॅनलवर येतात. या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ती समजण्यास मदत होईल. रेसिपी आवडल्यास कमेंटसोबत हाईप देखील नक्कीच करा आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. मागच्या आठवड्यामध्ये आपण मालवणी मसाला ही रेसिपी पाहिली होती. ती रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळणार आहे. तिथून तुम्ही ती चेक करू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा परफेक्ट टिप्ससहित आणि डिटेल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.